चित्रपटाच्या सुरुवातीला झळकणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राचा अर्थ काय जाणून घेऊया रीलच्या माध्यमातून। मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती यांसह अनेक चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात सहज पाहायला मिळतात। यातील काही चित्रपट हे सुपरहिट ठरतात तर काही मात्र फ्लॉप। पण या सर्व चित्रपटात एक गोष्ट मात्र कायम असते आणि ते म्हणजे सेन्सॉर प्रमाणपत्र। हे प्रमाणपत्र काही सेकंदांसाठी स्क्रीनवर झळकते, आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो। पण हे सेन्सॉर बोर्ड नेमकं काय आहे? सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC एक सरकारी मान्यताप्राप्त संस्था असून माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत या संस्थेचं काम सुरू असतं। ही संस्था देशातील सिनेमांना प्रमाणपत्र देण्याचं कार्य करते। सिनेमॅटोग्राफी ऍक्ट 1952 मधील तरतुदींनुसार सिनेमाच्या प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र दिलं जातं। भारतातील कोणताही सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी आवश्यक असते। कोणकोणत्या प्रकारात सिनेमाला प्रमाणपत्र दिलं जातं ते आपण पाहूया। सेन्सॉर बोर्ड कोणत्याही सिनेमाला 4 पैकी 1 प्रमाणपत्र देते। 4ही प्रकारांचे वेगवेगळे अर्थ आहेत। युनिव्हर्सल म्हणजे यू, कोणत्याही वर्गातील प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात। युनिव्हर्सल अडल्ट म्हणजे UA, 12 वर्षांखालील मुलं आपल्या आई वडील किंवा कुणी वयाने मोठे असलेल्या व्यक्तींसोबत हा सिनेमा पाहू शकतात। अडल्ट म्हणजे A, 18 वर्षांवरील व्यक्तीच हा सिनेमा पाहू शकतात। स्पेशल म्हणजे S, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी इत्यादी असा खास वर्ग आहे, त्या व्यक्ती हा सिनेमा पाहू शकतात।